दिलाने मोठ्या मनाने ज्याने मात्र हा विजय साकारला, त्यांच्या गोलंदाजीवरती साकारला, त्या गोलंदाजाला समर्पित केलंय. प्रथमने यायचं प्रथम निलेशजी तरेसाहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये, मनोज वैद्यसाहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडूवरती दांडी गोल. अप्रतिम गोलंदाजी भावेशला परतावा लागते. तर मंगलदास घरसाहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये, राजेश गावड यांच्या माध्यमातून 500 रुपये, स्वप्नील तरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये, विनीत पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये, पंढरीनाथ वैद्य यांच्या माध्यमातून 500 रुपये, भावेश गावड यांच्या माध्यमातून 500 रुपये. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक याच्यासाठी आकर्षक ट्रॉफी भावेश कावनकर साहेब यांच्या माध्यमातून, मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी भूपेश गावड साहेब यांच्या माध्यमातून, मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल MPL कमिटीच्या माध्यमातून, मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी द केक बॉक्सचे प्रोप्रायटर हितेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून. तर टॉस्का बॉस हा मात्र पुरस्कृत केलाय लैलेश वैद्य यांच्या माध्यमातून. धर्मिष्ठ फायटर संघ मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. कोण विसरेल ती कालची मॅच. 12 चेंडू 13 धावा, पहिल्या 12 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर मात्र 12 चेंडू 34ची गरज असताना निरंजनने केलेले हल्ले आणि तिथून झालेला जय. फुलटा चेंडू मात्र जाऊन दिलाय, पूर्णपणे मिस झाल्या. पंच दर्शवतायत हा उंचीपेक्षा जास्त हाताळला गेला आणि 9 चेंडू म्हणून घोषित केला गेला. कुठेतरी परिवर्तन केलं जात होतं, गतीत बदल केला जात होता, परंतु तिथून यश आलं नाहीये आणि इथून खराब चेंडू हाताळतोय. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती खातं उघडलं जातं 2 धावेने. तनिष हुकमी एक्काय. सुंदर चेंडू होता इनफिल्ड मध्ये, चांगला क्षेत्ररक्षण चेंडू हाय बाय करत मात्र ट्रॅव्हल होतोय, चांगलं बॅकअप मिळालतंय. एकेरीचं दुहेरीत रूपांतर करता येणार नाहीये. चांगली फेकी, खूप चांगलं कलेक्शन झालंय. सीमारेषेवरती चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक सुद्धा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज आहे निरंजन. त्याला आतापर्यंत थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. स्वप्नील डाखवा फलंदाज, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाहू शकते कॉर्नरला. तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे. इनसाइड आउटचा फटका आहे, चेंडू नो मॅन्स लँड वरती पडेल. 1 बॉल 2 बॉल, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय. MPL चौकार, 4 धावा. सात धावा, माफ करा 7. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर स्वप्नील आलंय, संधी मात्र मिळालाय, तिथून संधीचं सोनं करतोय आतापर्यंत. कोटाब्याचा चेंडू होता, हुक केलाय, चेंडू बराच काळ हवेत. अप्रतिम जजमेंट, परंतु झेल टिपता आला नाहीये स्वतः मागे जाऊन, आणि हा झेल जज करणं खूप कठीण होतं. निलेशच्या माध्यमातून मात्र सुरेख एफर्ट दाखवले जातात. असे खेळाडू खूप कमी सराव असतो. आपली गावची स्पर्धा आहे आणि गावच्या स्पर्धेला मात्र ही हातभार लावा ह्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. सुंदर चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला. निश्चितच त्यांच्या प्रयत्नाला मात्र सर्व खेळाडूंनी टाळ्यांचा गजर केला. झेल टिपला असता तर निश्चितच अजूनही चांगलं झालं असतं, परंतु सुंदर प्रयत्न. सुरेख चेंडू, पंच दर्शवतायत एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा थोडासा एसटीच्या बाहेर.
दिशाहीन गोलंदाजी साकारली जाते. ही अटीतटीची मॅच होईल ह्या शंका नाही. एका बाजूला निरंजन उभा आहे तर दुसऱ्या बाजूला तनिष आहे. दोन्ही दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर तितके तोलामोलांचे फलंदाज आणि गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू दोन्ही संघामध्ये मात्र आहेत. पुढचा चेंडू पुनश्च एकदा निरंजनला गुंगारा देत हा चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरावला गेला. स्लोवर चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला आणि तिथून पूर्णपणे बीट झाला, तो म्हणजे निरंजन. चेंडू क्रमांक 5चा खेळ संपलाय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. पॉवर प्लेमध्ये माझ्या आतापर्यंत 5 चेंडू सुरेखरित्या हाताळल्यात. पॉवर प्लेचा विचार केला तर 10-12 धावा मात्र सहजरित्या परिपूर्ण होत असतात. इथून 5 चेंडू 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू जर सुरेखरित्या हाताळला गेला तर निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि मोठा फटका आला तर चांगला स्कोर म्हणता येईल, ते म्हणजे धर्मिष्ठा संघासाठी. पुढचा चेंडू, ओहो फटका फसलाय. 1 2 3 4 स्वतः गोलंदाज मात्र खाली येत आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला जातोय आणि निरंजन, एक मोठा धक्का धर्मिष्ठा फायटर्स संघाला. फायटर्स मात्र माघारी परतत असताना पहिल्या षटकांचा खेळ संपतोय. 9 धाव संख्येवरती 2 गडी बाद होत आहेत. तिथे दोन काढल्या का? एकच काढली ना. दोघे डाकूर आहेत का? दोघे डाकूर आहेत का? लास्ट बॉल कोणी मारला आता? आणि हा दोन काढल्या आणि हा कोण खेळलाय? स्वप्नील दोन काढल्या रन. आधीच्या बॉलला दोन काढल्या, आता एक काढली. दरम्यान चांगली फलंदाजी. मागच्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर मात्र 1 धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे प्रशांत. आतापर्यंत सुरेख आणि उत्तमरित्या चेंडू ट्रॅव्हल करतोय तो म्हणजे प्रशांत. पूर्णपणे एसटी मध्ये मात्र चेंडू हाताळला जातोय.
बॅटन पॅडमध्ये मात्र चेंडू टाकतोय, जेणेकरून मिस झाला तर विकेट येईल या उद्देशाने मात्र गोलंदाजी प्रशांतची आतापर्यंत 2 चेंडूवरती पाहायला गेलाय आणि तितकं सुरेखरित्या खेळून काढतोय तो म्हणजे स्वप्नील. आता मात्र नवीन आलेला फलंदाजाला पाहू शकता आपण, मेहुलला. इथून डावाला सावरावं लागेल, 2 धक्के जे दिले आहेत ते पचवावे लागतील, इथून भागीदारी करावी लागेल. फुलटन चेंडू होता, फुलटन चेंडू मात्र डीपला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, केवळ 1 धाव. इथून धावसंख्येचा विचार केला 30, 35, 40 धावसंख्येवरती मजल मारावी लागेल. मागचा सामना पाहिला तर 33 धावांचं लक्ष्य होतं, सुरेखरित्या डिफेन्स केलं गेलं. अचूक दिशा, टप्पा आणि भेदक मारा या मुले मात्र संघ विजयी झाला. पुढचा चेंडू, ओ पुनश्च एकदा सुरेख चेंडू हाताला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या चेंडूला पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय स्वप्नीलला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतोय, धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धाव फलकावरती. हो, पुनश्च एकदा माझा फुलटा चेंडू होता, मैदानाला अक्षरशः गुदगुल्या करत चेंडू डीपला प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातोय. फेकीपर्यंत 1 धाव सहजरित्या परिपूर्ण होत असताना एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. पहिल्या षटकांचा विचार केला तर 9 धावा, तदनंतर मात्र प्रशांतने सुरेखरित्या गोलंदाजी साकारतय. आतापर्यंत ॲक्शनमध्ये आपण पाहू शकता की ॲक्शन सुरेखरित्या पाहू शकता की लेग स्पिन येईल, ऑफ स्पिन येईल की गुगले येईल, यासाठी मात्र चेंडूला लपवून ठेवलं जातं आणि ऐनवेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जातो, हातातून सोडला जातोय आणि इथूनच चांगले चेंडू हाताला जातोय. पुनश्च एकदा मात्र इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे, नो मॅच लँडवरती ट्रॅव्हल होतोय, डीपचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे, एकेरीचं दुहेरीत रूपांतर केलं जातोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8च्या सरासरीने 16 या धावसंख्येवरती पोहोचते. 2 षटकांचा खेळ संपतोय. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. केडी फायटर संघ यानंतर होणारा सामना असेल आपल्या साखली सामन्यातील मात्र शेवटचा सामना असेल साची 11 संघ आणि अर्ना 11 संघ. जसं मात्र पहिलं सत्र संपेल, विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय निलेश, यांनी मागच्या षटकामध्ये सुंदर असं मात्र एफर्ट दाखवलंय आपल्या क्षेत्ररक्षण करताना आपल्या माध्यमातून. बारा चेंडू 16 धावा, इथून घेर बदलावे लागतील. टॉप घेरने ड्रायव्हिंग सीटवरती बसवावा लागेल, ते म्हणजे स्वप्नील आणि मेहुल याला, कारण अजूनही 12 चेंडू 20 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो. ओहो, सुंदर चेंडू, अक्षरशः मात्र एसटी रक्षकाला ही हुलकावणी दिली. पंचांच्या संख्येत येतात 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली गेली. पडल्यानंतर मात्र तनिष उंच पुरा खेळाडू आहे, त्यालाही मात्र बीट करत चेंडू ट्रॅव्हल झाला, चांगला बॅकअप मिळाला दक्षचं. मोठे 2 धक्के दिल्यानंतर मेहुल, एका बाजूला भावेश होता, दुसऱ्या बाजूला निरंजन होता,
हे दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर हार्ड हिटर दोन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतले. तदनंतर मात्र स्वप्नील आणि मेहुल यांनी जबाबदारी स्वीकारलंय. ओहो, सुंदर चेंडू होता, प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये. एस टीच्या मागे माझा चेंडू ट्रॅव्हल होते, इन सर्कलमध्ये दक्ष उभा आहे, त्याच्याकडे मात्र संधी होती आणि चांगलं क्षेत्ररक्षण दक्षच्या माध्यमातून. एकेरी धावणे संघाची धावसंख्या 18 धावसंख्येवरती. मोठा फटका येणार नाहीये, उद्देशाने मात्र गोलंदाजी साकारली जाते, ती म्हणजे निलेश या गोलंदाजांकडून. खूप अनुभव मोठा यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. सुंदर फटका आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीत रूपांतर होईल का? तर चांगली रनिंग, अतिशय हरणाच्या गतीने आणि चित्तेच्या वेगाने मात्र ही धाव परिपूर्ण केली जाते. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 20. 3 चेंडूचा खेळ संपतोय, 20 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज कौतुक करेन, ज्या ठिकाणी चौकार षटकार येत नाही तिथून मात्र एकेरी आणि दुहेरीवरती भर दिला जातोय. मागच्या सामन्याचा विचार केला तर 33 धावा डिफेन्स झाल्यात, या उद्देशाने मात्र 33-35 धावा होईल का? आता मात्र मोठा फटका, चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षकांना बीट करा, चेंडू निघून जातोय. MPL षटकार, 6 धावा. थर्टी टू 32 धावा धावफलकावरती. इथून स्वप्नीलने इरादे स्पष्ट केल्यात, आतापर्यंत 2 षटकार आणल्यात. पुनश्च एकदा चेंडू हवेत आहे आणि आई बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक, तिसरा षटकार. इथून एकच म्हणावं लागेल, सुमित शेर को जगाना और हमें सुलाना, किसी और की बात नहीं, हम वहां खडे होते हैं जहां पर मॅटर बडे होते हैं. आणि इथून मात्र सुंदररित्या जबाबदारी स्वीकारलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या धावफलकावरती 38. देऊया डीजेला संधी. काय मैदानाच्या आतमध्ये आपण क्षण पाहू शकता. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारण्याची करामत ज्यांनी दाखवलंय त्याचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये असावा, आपल्या सोबत असावा, या उद्देशाने मात्र एक आदर्श दाखवून देतोय. अप्रतिम. आणि त्या खेळाचं कौतुक नक्कीच झालं पाहिजे. चांगली फलंदाजी, ज्या माध्यमातून हा खेळाडू असं म्हणता येईल का हा कुठेतरी लपून राहिला होता. त्याला कारण आहे, कालच्या दिवसाच्या दोन्ही मॅचमध्ये भावेश आणि निरंजनने चांगली फलंदाजी केली. कारण ह्या तसेच दोन्ही फलंदाजी करत असताना शेवटच्या बॅटरपर्यंत, पुढच्या बॅटरपर्यंत संधी मिळाली नाहीये. आणि कालचा विचार केला तर लोणावळा इथे तो बाहेर होता, मॅच असल्या कारणाने तो लोणावळा इथे बाहेर होता, परंतु जसा आलाय तिथून त्याने आपले मात्र झलक दाखवलंय. सलग 3 चेंडू 3 षटकार, अप्रतिम फलंदाजी. कौशिक आले गोलंदाजी मार्कवरती, इथून सावरावं लागेल.
कौशिकला जबाबदारी स्वीकारावी लागेल. एका बाजूला संघ अडचणीत असताना स्वप्नील धावत आलाय. इनसाइड आउटचा फटका. चेंडू बराच काळ हवेत आहे. नो मॅच लँड वरती ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. येतो एमपीएल चौकार. डीजे धावसंख्येचा विचार केला तर 42 42 धावा धावफलकावरती गणल्या जातात. धर्मिष्ठ फायटर संघ अक्षरशः फायटर प्रमाणे लढतोय. हे दोन्ही फलंदाज एका बाजूला स्वप्नील दुसऱ्या बाजूला मेहुल. स्वप्नीलची फलंदाजी साकारल्यानंतर मात्र मेहुल तितकाच सुरेखरित्या फलंदाजी साकारतोय. ऑन साईडला फटका सजावा गेला. प्रोटेक्शन आहे. एक धाव परिपूर्ण केली जाते. 41 धावेने 43 धावा धावफलकावरती. संधी आहे पुनश्च एकदा स्वप्नीलला. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. षटकार माफ करा षटकार. तदनंतर मात्र हाही षटकार आला तर डबल हॅट्रिक साजरी केली जाईल. एक आक्रमक आणि स्वप्नील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतंय. पुढचा चेंडू. ओहो मारलाय आणि हाही आलाय. पंच दर्शवतायत सलगच्या चेंडूवरती हा चौथा षटकार. सांजेचे वक्ताला मास्टर सुमितच्या माध्यमातून अप्रतिम सलग 4 चेंडूवरती 4 चौकार. 6 सीटरच्या माफ करा षटकार माफ करा. आणि 6 सीटरच्या माध्यमातून निश्चितच ही रील मात्र व्हायरल होईल. संधी आहे अजूनही. 5वा षटकार येईल का? ओहो मिस. संधी होती. लो फुलटा चेंडू होता. एसटीच्या बाहेर चेंडू हाताला गेला कौशिकने. थोडंसं कौशिकने आपल्या कौशल्यपणाला लावलं गेलं आणि इथून शांत ठेवलं गेलं ह्या चेंडूवरती. परंतु उल्लेखनीय अप्रतिम फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहिली गेली तो म्हणजे स्वप्नील. 49 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुनश्च एकदा फुलटॉ चेंडू ऑन साईडला फटका सजवलाय. प्रोटेक्शन आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीचं दुहेरीत रूपांतर होत असताना 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती. स्वप्नीलचा विचार केला तो वैयक्तिक 37 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्वप्नील फलंदाजीसाठी सज्ज असेल. हो पुनश्च एकदा चेंडूला फेकून दिलाय. परंतु क्षेत्ररक्षण तैनात आहे. करणार नाही कोणतीही चुकी. शेवटच्या चेंडूवरती मात्र गडी बाद. इथून 51 धावा धावफलकावरती लावल्या जातात. वेल बॅट मिस्टर स्वप्नील.
या क्षेत्ररक्षण तैनात करा. आरोही धर्मिष्ठ फायटर संघ या क्षेत्ररक्षण तैनात करा. आणि त्यानंतर साचे 11 आणि अर्णा 11 दोन्ही कर्णधार या नाणेफेकीसाठी. चला ह्यानंतर होणार सामना असेल साचे 11 आणि अर्णा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. आणि नाणेफेक मात्र होईल मान्य श्री लैलेश गणेश वैद्य यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करेन लैलेश सरांना या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. प्रांश बिअर शॉप आणि साईच्या चायनीज कॉर्नर यांचे प्रोपरायटर अर्थातच आदरणीय लैलेश गणेश वैद्य सर आमचे परम मित्र या लैलेशजी. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल राकेश तरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रथमला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार होता प्रथमेश, परंतु मोठ्या मनाने आपलं डेडिकेट केलंय, समर्पित केलंय, ज्याने मात्र धावा वाचवल्या, शेवटचं षटक हाताळलं गेलं. त्या प्रथमला मात्र ही मॅन ऑफ द मॅच प्रदान केली जाते. दरम्यान कॅमेरामॅनला विनंती असेल, कॅमेरामॅन व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, तो मात्र ते क्षणचित्र मात्र टिपले जावेत. चला दोन्ही कर्णधार या साचे 11 आणि अर्णा 11. चला साचे 11 संघ कर्णधार उपस्थित आहे. अर्णा 11 कर्णधार या. चला लैलेशजी वैद्य साहेब या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. केडी फायटर्स वर्सेस धर्मिष्ठा फायटर्स या दोन संघांमधली ही लढत. धर्मिष्ठा फायटर्स संघाने उत्तम खेळ करत स्वप्नीलच्या मात्र 37 धावा, वैयक्तिक 37 धाव्यावरती आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 52 धावांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला तनेश तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे भूषण. अर्णा 11 कर्णधार या. अर्णा 11 संघाचा कर्णधार या नाणेफेकीसाठी. निरंजन असेल ना. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती, फलंदाजीमध्ये मात्र आपली चमक दाखवली. राकेश तरे यांना विनंती करतोय त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित लैलेश गणेश वैद्य साहेब यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून टॉस्का बॉक्स मात्र प्रांश बिअर शॉप आणि साईच्या चायनीज कॉर्नर यांचे मालक लैलेश गणेश वैद्य साहेब यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला भरीव देणगी आलंय. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू पंच दर्शवतात खराब चेंडू. खराब चेंडूने मात्र सुरुवात केली जाते. एका बाजूला तनिष आणि भूषण ह्या दोन्ही खेळाडूंकडे मात्र क्षमता आहे. मोठे फटके त्यांच्या माध्यमातून येऊ शकतात.
52 धावा धावफलकावरती जमवायच्या, 13ची सरासरी राखायची आहे. ती 13ची सरासरी राखू शकतात दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिले तर. ज्या पद्धतीने स्वप्नीलने फलंदाजी केली ती फलंदाजी दोघांच्या माध्यमातून होऊ शकते. पुनश्च एकदा पंच दर्शवत आहेत दुपारच्या सत्रामध्ये मात्र आपला व्यायाम करत असताना दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू, अजूनही मात्र चांगला सूर गवसावा लागेल, अचूक दिशा आणि टप्प्यावरती चेंडू हाताळावा लागेल. अर्ना 11 चला कर्णधार या, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार या. इथून चांगला चेंडू होता, पॅड मध्ये होता, इनसर्ग मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव परिपूर्ण. हो, खोलवरती टप्पा हाताला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः मात्र फील्ड करत असताना स्वतःला झुकून दिलं जातं, कारण क्षेत्ररक्षण करण्यास संघाला माहिती आहे हे फलंदाज जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र धावा जमवू शकतात. माझ्या परीने मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. कचा क्षेत्ररक्षण होणार नाही ह्याची मी काळजी घेईन आणि जास्तीत जास्त धावा जाणार नाहीयेत ही मात्र माझी जबाबदारी राहील. हे क्षेत्ररक्षण दृष्टीने करत फटका फसलाय. चेंडू बराच काल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जीवांच्या आकांताने येतोय, मात्र जजमेंट केलं जात नाहीये. ओंजल मात्र तिथपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये आणि इथून एकेरीचं दुहेरीत रूपांतर केलं जात आहे. आणि ह्या 2 धावा इथून झेल घेतला असता, झेल टिपला असता तर निश्चितच तनिषला मात्र माघारी परतावं लागलं असतं आणि मोठा फटका केडी फायटर संघाला बसला असता. पण तो इथून जीवदान दिलं जात आहे. जीवदानाचा मात्र फायदा उठवेल का तनिष? चेंडू क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. पुढचा चेंडू, हो पुन्हा एकदा पॅड मध्ये होता. क्षेत्ररक्षण तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सर्कल मधला क्षेत्ररक्षण मात्र तितका चाणाक्ष पाहायला मिळतोय, कारण सर्कल मधल्या क्षेत्ररक्षणाला जर बीट केला तर निश्चितच एकेरीचं दुहेरीत रूपांतर व्हायला वेळ लागत नाहीये. परंतु क्षेत्ररक्षक सुरेखरित्या आपली जबाबदारी पार पाडत असताना चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती. हो, सरळच्या दिशेने खेळून काढला जातोय. प्रॉपर टायमिंग चेंडूवरती झालं नाहीये. पुन्हा एकदा इन सर्कल मध्ये मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव परिपूर्ण. 8 धावा धावफलकावरती. सुरुवातीचे 2 खराब चेंडू हाताळल्यानंतर मात्र पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवलं गेलंय. आता मात्र आलाय ऑन साइडला फटका सजवलाय तनिषच्या बॅट मधून. उंच पुरा षटकार MPL 6. जे वैद्यसाहेब यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅनना विनंती असेल टॉस का बॉक्स ह्या ठिकाणी मात्र नाणेफेक होते. ह्यानंतर मात्र साखळी सामन्यातील शेवटचा सामना असेल अर्ना 11 वर्सेस साची 11. फ्रांस बियर शॉपचे प्रोप्रायटर गणेश वैद्यसाहेब लैलेश वैद्यसाहेब यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाते आणि इथून नाणेफेक जिंकतोय तो म्हणजेच साची 11. चौदा धावा धावफलकावरती. पहिले 5 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले गेले होते, केवळ 8 धावा. तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती तनिषने सुंदर फटका हाताळला गेला आणि इथून 6 धावा वसूल केल्या गेल्या आणि 14 धावेपर्यंत पोहोचलाय. 13ची सरासरी
आहे प्रत्येक षटकामागे तिथून 14 धावा जमवण्यात यश आलंय. म्हणजे सरासरीपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त मात्र जमवल्यात. इथून मात्र अशीच फटकेबाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण मिलिंद गोलंदाजी मार्कवरती आलाय. पुन्हा आखोट्याचा चेंडू होता, फटका ऑन साईडला सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव परिपूर्ण केली जाते. तनिषला मात्र संधी दिली जाते कारण क्षमता आहे तनिषकडे, कौशल्य आहे, ताकद आहे, टेक्निक आहे. त्याचा वापर करण्यासाठी मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली संधी मात्र भूषणच्या माध्यमातून केली जाते. त्याच्या बॅटमधून मागच्या चेंडूवरती षटकार आलाय, त्याला मात्र प्राचारण केलं जातं स्ट्राईकसाठी. पुढचा चेंडू इथून पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने. चेंडू बराच काळ हवेत आहे. इथून संधीचं केलंय सोनं. जी संधी मिळाली होती एकदा तर दोनदा संधी मिळाली, ती म्हणजे तनिषला. दुसऱ्यांदा मात्र झेल सुटतोय. तनिषच्या सुरेखरित्या फटकावला होता, चेंडूला दुरी गाठता आली नाहीये. जजमेंट चांगलं केलं परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती हात आले नाहीयेत. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. इथेही मात्र प्रयत्न अपयश आले. चेंडू बराच दूर होता क्षेत्ररक्षकाकडून. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 18 धावा. हो, चांगला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षण आहे. मागचा झेल मात्र सुटला. तिथून मात्र संधीचं सोनं होईल का, इथून रोखावा लागेल. मिलिंदचं कौतुक करेन ज्या पद्धतीने मात्र 4 चेंडू हाताळले गेले. त्या 4 चेंडूमध्ये 2 झेल मात्र उडाले होते. संधी निर्माण केली होती परंतु संधी घेता आली नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलाय. डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसावला जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. स्वप्नील मात्र पुढे सरसावला जातोय. एकेरीचं दुहेरीत रूपांतर केलं जात आहे आणि ह्या 2 धावा परिपूर्ण होत असताना दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आतापर्यंत सुरेखरित्या 5 चेंडूचा खेळ संपवतोय. आपल्या हातातील बोटातील जादू आतापर्यंत दाखवलंय मिलिंद या गोलंदाजाने. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उजव्या एसटीच्या बाहेर मात्र येऊन जागा बनवायचं होतं. ऑन साईडला फटका सजवायचा होता परंतु तितका चतुर माहीर मिलिंद गोलंदाज हा ठरला आणि चेंडूला खाली ठेवण्यात यश आलंय. इथून होते डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा यशस्वी खेळ संपतोय. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. एक्सपीरियन्स व्हायचा आहे. भूषण पाटील निरंजन आला गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 21 धावा जमवल्यात. आता आवश्यकता आहे 12 चेंडू 31 धावांची अजूनही गरज आहे आणि त्या धावा मात्र वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती निरंजन हुकमी एक्का आयकॉन खेळाडू निरंजन प्राचारण केलंय. मी अनिकेत तरे यांना विनंती करतोय त्यांनी आपल्या शुभ हस्ते भूषण पाटील यांचं स्वागत करायचं आहे. अनिकेत तरे
आपल्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान करायचा आहे. 12 चेंडू 31ची गरज आहे. पहिला चेंडू स्लोवर चेंडू ओळखलाय जाणलाय आणि ऑन साइडला दूर दूर सीमा दूर षटकार 6 धावा. सामना बघूया. इथून हल्ला निरंजनवरती मात्र हल्ला केला गेलाय. निरंजनचं स्वागत केलं गेलं षटकारावरती. अप्रतिम फटका पाहायला मिळाला भूषणच्या बॅटमधून. एका बाजूला तनिष आहे दुसऱ्या बाजूला भूषण. दोन्ही बाजूने आता मात्र एक्सलेटवरती पाय देऊन दोन्ही फलंदाज ड्रायव्हिंग सीटवरती आहेत. कारण 12 चेंडू 31ची गरज असताना आता 11 चेंडू 25ची गरज आहे. पहिला चेंडू स्लोवर चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू बराच काल हवेत आहे. दुरी गाठले का तर इथून चेंडू मात्र निसटतोय. झेल मात्र सुटला जातोय. सामन्याचा विचार केला तर हा चौथा झेल सुटतोय. तुम्ही झेल घ्याल तर मॅच घ्याल, झेल सोडाल तर मॅच हराल. चांगले मात्र जजमेंट केलं होतं. चेंडू हातामध्ये विसावणार परंतु ओझल मात्र बंद करता आली नाहीये आणि इथून धरती मातेला दान केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र चेंडू फिरवलाय. इथून वन बाउन्स चेंडू हाय बाय करत टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. एमपीएल चौकारा निश्चित 4 धावा. पुढे सरसावले जातात. नो मॅन्स लँड वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड करेपर्यंत मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या 35. अजूनही 8 चेंडू 17ची गरज आहे. सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं. ज्या पद्धतीने कालचा सामना बघितला 12 चेंडू 34 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या गेल्या. इथून मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. शरीरापासून दूर ठेवलं गेलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पंचांकडे मात्र अपील केलं गेलं. पंच मात्र तटस्थ. चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूला मात्र बीट केलं गेलं. चेंडू क्रमांक 5चा खेळ यशस्वीरित्या संपलाय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 17ची गरज आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 7. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेऊन इन सर्कल मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तनिषला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला मात्र राहावं लागेल. इथून 6 चेंडू 16ची अजूनही गरज आहे आणि तनिष मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. देऊया डीजे संध्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये.
6 चेंडू 16 धावा तुम्हाला वाचवायचे आहेत आणि विहंग डाखुरा गोलंदाज कालच्या दिवसामध्ये मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळला होता. इथून जबाबदारी विहंग वरती दिलाय. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. धर्मिष्ठा फाइटर संघ. हौसलों के तरकश में कोशिशों का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. इथून मात्र उम्मीद दोघांनाही आहे. एका बाजूला केडी फायटर संघ तर दुसऱ्या बाजूला धर्मिष्ठा फायटर संघ. केडी फायटर संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तल ठोकून उभी आहे. तर त्यांना 2 हात करण्यासाठी एक युवा टॅलेंट विहंग वरती मात्र जबाबदारी दिलंय. 6 चेंडू तुम्हाला चांगले हाताळावे लागतील. 16 धावा तुम्हाला वाचवाव्या असतील तर योग्य दिशा आणि टप्पा मात्र तुम्हाला राखावा लागेल. त्यासाठी युवा टॅलेंट वरती कौशल्यपणाला लावलं गेलंय. चला घाई करा, विनंती असेल. धर्मिष्ठा फायटर संघ. वेळ खूप जातोय. चला मी विनंती असेल, कमिटीच्या माध्यमातून मात्र वारंवार सूचना येत आहेत. चला षटकांची व्यूहरचना. वेळ जातोय. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, जाणू नये, परंतु वेळेचं बंधन असेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आखोटाब्याचा चेंडू होता. इथून केलाय जीवांच्या आकांताने क्षेत्ररक्षक धावतोय. फुटबॉलची अक्षरशः आठवण करून दिली जातोय. इथून असं वाटलं होतं की फलंदाजाला चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावला गेला. निश्चित 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. आता मात्र तनिषला स्ट्राईक दिली जाते. 5 चेंडू 15ची गरज आहे. पाच चेंडू 15ची गरज आहे. युवा टॅलेंट डाखुरा गोलंदाज. ओहो, रिवर्स फॅन्सी फटका, परंतु यश आलं नाहीये. टाळ्यांचा गजर होतोय या विहंगसाठी. ज्यांनी अवघ्या मात्र कमी वयामध्ये उंच भरारी घेतलंय. ह्या 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना, सेट झालेल्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. दरम्यान विहंगला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. आणि विहंगला घडवण्यामध्ये निश्चितच त्यांचे काका अजित गावड यांचं मोठं योगदान आहे. आणि निश्चित पुनश्च एकदा त्यांचा गजर होतोय. म्हणतात ना, पाठीवरती तुमचा हात असेल तर सदैव आम्ही लढण्यासाठी तयार आहोत हे दाखवून देतोय. आणि निश्चितच त्यांचे काका खुश आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. कारण ज्यांना ह्या क्रिकेटचे धडे ज्यांच्या माध्यमातून गिरवले गेले ते अजित गावड मैदानाच्या बाहेरून मात्र प्रोत्साहन देत आहेत. ओ पुनश्च एकदा अप्रतिम गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत या विहंगसाठी. मगाशी उल्लेख करावा वाटेल निश्चितच, ज्या पद्धतीने मात्र अजित गावड यांचा उल्लेख केला. मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि अजित गावडने खरोखरच पाठीवरती हात दिला विहंग यांच्या. आणि त्यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू विहंग मात्र हाताळतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. आवश्यकता आहे 2 चेंडू 14ची. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आता मात्र समोरच्या दिशेने अपसाईडला फटका सजवला. मिलिंद प्रोटेक्शन आहे. केवळ 1 धाव परिपूर्ण केली जाईल. आणि आता मात्र 13 धावींची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी असेल. निश्चितच 6 चेंडू 16 धावा वाचवायच्या होत्या. तिथून मात्र जबाबदारी छोट्याशा युवा टॅलेंट वरती दिली. आणि तिथून पूर्णपणे मात्र शिक्का मुहूर्त करेल का. मानाचा मुजरा, विजयाचा तुरा आपल्या माथी मात्र रोवला जातोय.
वेळ बॉल मिस्टर विहंग गावड अप्रतिम गोलंदाजी आणि इथून विजयी होतोय तो म्हणजेच धर्मिष्ठा फायटर संघ. यानंतर मात्र मॅचला सुरुवात होईल साची 11 वर्सेस आर्ना 11 संघ आणि त्यानंतर मात्र आम्ही समलन कक्षाच्या बॉक्समध्ये आपण परिवर्तन करतोय. आपल्या माकणे गावचं एक अनमोल रत्न गोड आवाज आदरणीय